नमस्कार. मी संबोधी सुमित प्रभुलकर आणि माझी मुलं डिवाइन लँड शाळेमध्ये ज्युनियर KGला आहेत. शाळेविषयी थोडंसं सांगावंसं वाटेल की सध्याच्या आपल्या डिजिटल युगात मुलांना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्यांचा बेस तयार होण्याची. डिवाइन लँड शाळा ही सर्वात प्रथम मुलांच्या फाउंडेशनवरती भर देते, म्हणजे मुलांची लेखन क्षमता आणि वाचन क्षमता. त्यामुळे इतर शाळांची जेव्हा आपण तुलना करतो, ज्या इंटरनॅशनल शाळा आहेत, CBSE बोर्डच्या शाळा आहेत, त्या शाळांची जेव्हा तुलना करतो तेव्हा डिवाइन लँड शाळेतली मुलं ही खऱ्या अर्थाने फाउंडेशनने मुलं स्थिर होत आहेत. कारण ही मुलं या शाळेतले शिक्षक खास करून मुलांवरती प्रचंड मेहनत घेत आहेत. कारण इतर ॲक्टिव्हिटीपेक्षा विद्यार्थ्यांच्या महत्त्वपूर्ण ज्या गोष्टी आहेत की लेखन आणि वाचन या क्षमता मुलांच्या परिपूर्ण होणं फार गरजेचं आहे. कारण यावरच मुलांचं संपूर्ण स्किल्स, संपूर्ण नॉलेज, संपूर्ण ॲक्टिव्हिटीज यावरच आधारलेली आहेत. त्यामुळे शाळेतल्या शिक्षकांना खरंच मी एक मानाचा मुजरा करेन. कारण माझ्या मुलांना घरी काही रिपिटेशन घ्यावं नाही लागत, एवढी मुलं तयार होतात. परीक्षेच्या कालावधीमध्ये मुलांना कुठलंही दडपण येत नसतं किंवा असेसमेंट असू देत, भले ते ज्युनियर KGचे आहेत, पण तरीही परीक्षा म्हटल्यावरती घरच्या पालकांना असं वाटतं की अरे बापरे काय, पण तरीही मुलं एवढी तयार होतात की त्यांना कुठल्याही क्षणी काही विचारा ते तयार असतात. त्यामुळे मी आवर्जून सर्व पालकांना एक आवाहन करेन की डिवाइन लँड शाळेमधल्या मुलांना किमान पूर्वप्राथमिकचं जे शिक्षण आहे ते या शाळेतून देणं फार गरजेचं आहे. कारण या ठिकाणी मुलांचा सर्वात महत्त्वाचा बेस जो आहे तो तयार होतो. त्यामुळे सर्व पालकांना मी एक आवाहन करेन की नक्कीच आपल्या मुलांना जर एक चांगला नागरिक घडवायचं असेल, चांगले संस्कार मुलांना द्यायचे असतील तर या शाळेमध्ये आवर्जून मुलांना ॲडमिशन घ्या. पहिलीनंतर अर्थातच आपली मुलं इतर शाळांमध्ये जातीलच, पण या शाळेचा खरंच मी कौतुक करेन. खरंच मला अभिमान वाटतो. मी स्वतः एक शिक्षक आहे, पण त्यामुळे एक जाणीव होते की शिक्षकाची मेहनत समोरचे खरे पूर्वप्राथमिकचे शिक्षक ज्या पद्धतीने घेतात ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे. सर्व शिक्षकांचा पुन्हा एकदा कौतुक आणि डिवाइन लँड शाळेचं खरंच मनापासून आभार मानते की ते आमच्या मुलांना अशा पद्धतीने घडवत आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच.